हाय नमस्कार. इंट्युटिव्ह मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आजची ही जी आपण रीडिंग करणार आहोत ही आहे पुढच्या 30 दिवसांसाठी आपल्यासाठी काय गायडन्स आहे. ओके, सो अजिबातही वेळ न दवडता आपण पाइल्स बघूया. पाइल नंबर 1 आहे गॉडेस माऊ. Mother Earth, you are called upon to help with environmentalism. तुम्ही या एक वर्डचा जो मेसेज आहे याच्या थ्रू सुद्धा पाइल सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही या कार्डसोबत रेझोनेट करू शकत असाल, कनेक्ट करू शकत असाल तर तुम्ही या कार्डच्या थ्रू पाइल सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही हे वन वर्ड मेसेजेस जे आपले आहेत त्याच्या थ्रू सुद्धा पाइल सिलेक्ट करू शकता. पाइल 1चा मेसेज आहे ट्रूथ. सेकंड पाइल आहे गॉडेस काली, एंडिंग्स अँड बिगिनिंग्स. The old must be released so that the new can enter. जर तुम्ही या मेसेजशी किंवा ह्या इमेजशी किंवा काली मातेशी कनेक्ट करू शकत असाल तर तुम्ही ही पाइल सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्ही मेडिटेट या मेसेजच्या थ्रू सुद्धा ही पाइल सिलेक्ट करू शकता. पाइल नंबर 3 आहे गॉडेस सीज. सीज गॉडेस जी आहे ती तुम्हाला सांगते क्वाइट टाइम, टेक सम क्वाइट टाइम अलोन टू रेस्ट, मेडिटेट अँड कॉन्टेम्पलेट. सो जर तुम्ही या एनर्जी सोबत कनेक्ट करू शकत असाल, रिलेट करू शकत असाल तर तुम्ही ही पाइल सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही हा जो मेसेज आहे रिअलाइज ह्या वर्डशी जर रिलेट करू शकत असाल तर तुम्ही पाइल सिलेक्ट करू शकता. एनी विच वेज तुम्हाला जी पाइल जास्त रिलेटेबल वाटते ते तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. तुम्ही एका पाइल ऐवजी जर 2 पाइल जर तुम्हाला रिलेट होत असतील आणि तुम्हाला 2 पाइल जर रेझोनेट होतील असं वाटत असेल तर तुम्ही 2 पाइल्सचे सुद्धा रीडिंग बघू शकता. जर तुम्हाला जनरल गायडन्स हवा आहे आणि जर तुम्हाला इच्छा असेल की तुम्हाला तिन्ही पाइल्सचे मेसेजेस बघायचे आहेत तर तुमची जी फ्री विल जी आपल्याकडे असते की जो मेसेज आपल्यासोबत रेझोनेट होतो तो घ्यायचा आणि जो नाही होते तो सोडून द्यायचा. या फ्री विलचा यूज करून जर तुम्हाला तिन्ही पाइल्सचे मेसेजेस बघायचे असेल तर तुम्ही तिन्ही पाइल्सचे रीडिंग्स बघू शकता. ओके, सो आपण स्टार्ट करूया पाइल नंबर 1 पासून. नमस्कार. जर तुम्ही पाइल नंबर 1 सिलेक्ट केला असेल तर ही तुमच्यासाठी रीडिंग आहे. रीडिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपण ओमकार करणार आहोत. थँक्यू. ओके, सो पाइल नंबर 1 आपण ही रीडिंग करत आहोत पुढील 30 दिवसांसाठी आपल्याकरिता काय मेसेजेस आहेत, काय गायडन्स आहे डिवाइनकडून, देवाकडून, युनिवर्सकडून
ज्या एनर्जीला तुम्ही मानत असाल त्यांच्याकडून, तुमच्या स्पिरिट गाईड्सकडून. ओके. सो सर्वात आधी आपण टॅरोचा यूज करून मेसेजेस बघणार आहोत. त्यानंतर आपण ओरॅकल कार्डने मेसेज बघणार आहोत. पाईल एकसाठी पुढच्या 30 दिवसांसाठी काय मेसेज आहे. पाईल 1 साठी पुढील 30 दिवसांकरता मेसेज काय आहे. थँक्यू. ओके. हे जे कार्ड आहे आपण हे मी इथे प्लेस करते. ओके. आणि हे त्याच्या खाली ठेवते. ओके. सो पाईल नंबर 1. ही रीडिंग टाईमलेस आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही तारखेला, कोणत्याही वेळेला जर हा व्हिडिओ बघत असाल तर ही त्या क्षणापासून, त्या वेळेपासून पुढील 30 दिवसांसाठी तुमच्याकरता आहे. स्पेस शब्द मला स्पेसिफिकली ऐकायला येतोय. तर कदाचित तुमच्यासाठी असा मेसेज आहे की तुम्ही ज्या जागेवर राहता, जिथे तुम्ही ज्या जागेवर वावरतात, ज्या स्पेसमध्ये तुम्ही वावरतात, तिथे जर काही क्लटर असेल, पसारा असेल किंवा काही साफसफाई करण्याची गरज असेल तर तुम्ही प्लीज क्लिअर करा. त्याने तुमच्या स्पेसच्या एनर्जीज क्लिअर होतील आणि तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट चांगला होईल. तुम्हाला चांगली फीलिंग्स त्यामुळे येऊ शकतील. तुमच्या एनर्जीज चांगल्या राहतील. आनंदी तुम्ही त्यामुळे राहू शकाल. ठीक आहे. पुढच्या 30 दिवसात तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांसाठी जर तुम्ही काही नात्यांमध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त गुंतलेले असाल किंवा ओके, डेथ कार्ड, तुम्हाला एकमेकांना स्पेस देण्याची गरज आहे. स्वतःचा स्पेस घेण्याची गरज आहे. स्वतःला वेळ द्या. पृथ्वीशी, नेचरशी तुम्ही कनेक्ट होणं गरजेचं आहे. एस ऑफ वॉन्ड्स, 2 ऑफ कप्स. ओके. Six of Swords, the Magician, very good. Queen of Cups, good. Knight of Pentacles, okay. 7 of Pentacles, the Lovers. आज आपण कोणतंही कार्ड रिव्हर्समध्ये रीड करणार नाही आहोत. सो हे जे रिव्हर्समध्ये आलेलं कार्ड आहे ह्याला मी अपराईटच रीड करणार आहे. आणि 10 ऑफ स्वॉर्ड्स. ओके. पाईल नंबर 1. सर्वात आधी तर आपण तुमचा पाईल मेसेज चेक करूया. आधी आपण कार्डविषयी बोलू, त्यानंतर आपण मेसेजविषयी बोलू. गॉडेस माऊ, मदर अर्थ. मेसेज असा आहे, यू आर कॉल्ड अपॉन टू हेल्प विथ एन्व्हायरमेंटलिझम. तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की ही जी पृथ्वी आहे, हे जे प्लॅनेट आहे, पृथ्वीवरती जे आपण राहतोय,
आपण काय करतो ना कधी कधी की आपण जिथे राहतो तिथे आपण केर टाकतो, कचरा करतो. आणि कचरा तुम्ही जर तसं बघाल तर शब्दशः त्याचा कचरा म्हणजे कागद किंवा घाण असा अर्थ प्रत्येक वेळेला नसतो. कचरा म्हणजे आपल्या नेगेटिव्ह इमोशन्स असतात, नेगेटिव्ह एनर्जीज असतात, काही ईर्ष्या, राग, लोभ, या ज्या गोष्टी आहे ह्या सुद्धा एक प्रकारचा कचरा आहे. त्याच्यानंतर अहंकार, हे जे भाव आहेत ते सर्वात मोठा कचरा आहे. आणि आपण सगळे बघतोच आहे की आपल्या पृथ्वीवर या सगळ्या नकारात्मक ऊर्जांमुळे सध्या आपण काय सगळी परिस्थिती बघतोय. कुठे युद्ध होत आहेत, कुठे भांडणं होत आहेत, म्हणजे सर्वत्र एक ज्याला आपण म्हणतो की दुर्दशा आहे. सगळीकडे दुःख पसरलंय, खूप सारा त्रास आहे, गरिबी आहे, मारामारी आहे, कुणाला खायला अन्न नाही, कुणाला प्यायला पाणी नाही मिळत आहे. बरीचशी अशी वाईट परिस्थिती लोक अनुभवत आहेत जगामध्ये. खूप ठिकाणी सर्वत्र जवळपास खूप या गोष्टींचा परिणाम दिसतोय. तर हा सगळा परिणाम कशामुळे आहे? हा ह्या भावनिक कचऱ्यामुळेच आहे. अहंकार, मीपणा, मी म्हणेल ती पूर्व दिशा, किंवा राग जो संताप आहे, ईर्ष्या आहे, कुणाच्या प्रती हेवा करणं, कुणाचा दुस्वास करणं, कमी लेखणं कुणाला, ह्या ज्या सगळ्या भावना आहेत ह्या काय करताय? ह्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक नकारात्मक ऊर्जा पसरवत आहेत. कारण या नकारात्मक भावना आहेत. आणि आपण ज्या जगात राहतो तिथे ऊर्जा हा सर्वात मोठा स्रोत आहे आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा. मग ते पक्षी असो, प्राणी असो, तुम्ही मी, कुणीही असो. वनस्पतींना सुद्धा जगण्यासाठी जी हवा लागते त्या हवेमध्ये, आपल्याला जगण्यासाठी जी हवा लागते त्या हवेमध्ये, त्या वातावरणामध्ये, ज्या वातावरणापासून आपण बनलेलो आहोत, ज्या पंचमहाभूतांपासून आपण बनलेलो आहोत, तर ह्या वातावरणामध्ये, ह्या प्रकृतीमध्ये आपण जी नकारात्मकता पसरवतोय ती पसरवायची नाहीये, ती पसरू द्यायची नाहीये. हा सगळ्यात मेजर मेसेज आहे ह्या पाईलसाठी. सो तुमचे जे काही भावना आहेत, ज्या नकारात्मक आहेत, ज्या तुम्हाला हाय व्हायब्रेशनल एनर्जीजमध्ये जाण्यापासून, हाय व्हायब्रेशनल ऊर्जेमध्ये जाण्यापासून अडवतायत, तुमचे पाय धरून ठेवतायत, तुम्हाला मागे खेचतायत, त्या सर्व ऊर्जांना, त्या सर्व भावनांना तुम्हाला मागे टाकायचं आहे. ठीक आहे. आपण कार्ड्सबद्दल बोलूया. सर्वात पहिले तुमचा मेसेज आहे ट्रूथ. आणि खरं तर हेच सगळ्यात मोठं सत्य आहे. सत्य समजून घ्या. सत्य काय आहे ते समजून घ्या. आपण भौतिक सुखांमध्ये इतकं इन्व्हॉल्व झालेलो आहोत की मला पैसा पाहिजे, खूप सारा पाहिजे, मग पैसा आला, मग गाडी, मग बंगला, या सगळ्या फॅन्सी गोष्टींमध्ये आपण जो खरा अर्थ आहे जगण्याचा आपला तो विसरून चाललेलो आहोत. सो तुम्हाला सांगितलं आहे तुमच्या स्पिरिट गाईड्सने की तुम्ही या सगळ्या भौतिक मायाजाळामधून थोडंसं बाहेर येऊन, डोकावून बाहेर बघा की खरंच सत्य काय आहे. कारण
आपण सगळेच लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की काहीच किती काय पैसा कमवा, नाती कमवा, काहीही आपल्यासोबत जाणार नाहीये. आपण मातीतून आलो आहोत आणि मातीतच परत जाणार आहोत. तर काय काय असं करता येईल, काय असं तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल ह्या पृथ्वीसाठी, की ज्याच्यामुळे ही जी पृथ्वी आहे, जिथे आपण जन्माला आलो, जिथे आपण जगतो, त्या पृथ्वीसाठी काहीतरी चांगलं आपण करू शकू, जे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल. तर ते सत्य तुम्ही ओळखा, तुमचा पर्पज काय आहे ते ओळखा आणि थोडंसं स्वतःच्या भावनांकडे प्लीज लक्ष केंद्रित करा, की आपण आपल्या मनामध्ये सतत काय विचार आहेत, काय भावना आहेत. ओके. सो 3 ऑफ स्वॉर्ड्सने तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुमचे जे विचार आहेत ते अतिशय वाढलेले आहेत. म्हणजे या येत्या 30 दिवसांमध्ये तुमचे विचार खूप इन्क्रीज झालेले असणार आहेत. तुम्ही खूप विचार करणार आहात, किंवा अशा काही सिच्युएशन्स तुमच्या आसपास असतील की ज्यामुळे तुम्हाला विचारात त्या सिच्युएशन्स पाडतील. तुम्ही विचार करायला भाग पडाल की म्हणजे काय आहे सत्य, किंवा कुठल्याही रिगार्ड्समध्ये तुमचे विचार नक्कीच खूप वाढतायत. त्यानंतर काही लोकांना कदाचित फसवणूक ज्याला आपण म्हणतो ती पण काही लोकांच्या अनुभवामध्ये असणार आहे. तर प्लीज सांभाळून राहा. किंग ऑफ वॉन्ड्सनी मला इथे तुमच्यासाठी काही करिअरच्या दृष्टीने चांगल्या काही संधी मला दिसत आहेत येताना पुढच्या 30 दिवसामध्ये. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. थोडंसं विचारांवरती तुम्ही ताबा मिळवायला पाहिजे, कारण की जर तुम्ही खूप विचार करत असाल, काही गोष्टींना तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर खूप पडताळून बघत असाल की करू की नको, किंवा हे खरं आहे की खोटं आहे, किंवा काय असं जर तुम्ही खूप संशयी दृष्टिकोनातून जर प्रत्येक गोष्टीला बघत असाल, तर ह्या येणाऱ्या ज्या संधी आहेत त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे विचार जे आहेत त्याला थोडंसं तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल मिळवा. डेथ कार्ड आहे. सो डेफिनेटली काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या लाईफमध्ये होणार आहे पुढच्या 30 दिवसांमध्ये. कदाचित तुम्ही तुमच्या ह्या पर्पजसोबत कनेक्ट होणार आहात. एस ऑफ वॉन्ड्सनी अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन नंतर तुम्हाला एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे काहीतरी सरप्राइझिंगली तुमच्याकडे येणार आहे. मे बी वर्क रिलेटेड आहे, पण एक नवीन पालवी फुटणार आहे असं मला स्पेसिफिकली. पालवी फुटणे हा शब्द, हा जो आहे या शब्दाचा अर्थ पालवी फुटणे. तर नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात उदयाला येतंय. आणि डेथ कार्ड नंतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन नंतर तर डेफिनेटली ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की डेथ कार्ड जे आहे, डेथनी तुमच्या आयुष्यात जे काही वाईट होतं, किंवा तुमच्या विचारांमध्ये काही नकारात्मकता होती, नकारात्मक ज्याही काही गोष्टी होत्यात त्या संपून एक नवीन सुरुवात तुमच्यासाठी तुमची वाट बघते. 2 ऑफ कप्स म्हणजे हे होऊ शकतं की तुमच्या लव्ह लाईफमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये 2 ऑफ कप्सने मला हा मेसेज मिळतोय की 2 तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत, किंवा तुमच्यापैकी काही लोकांसाठी 2 असे ऑप्शन्स आहेत की जे तुम्हाला खूप जीव की प्राण आहेत, पण त्यातून तुम्हाला काहीतरी एक निवडण्याची वेळ या 30 दिवसांमध्ये येणार आहे. तर थोडं वाईजली
तुमच्या हायर सेल्फशी, तुमच्या सोलशी कनेक्ट होऊन मगच तुम्ही डिसिजन घ्यावा. पण जो पण तुम्ही डिसिजन घ्याल, जे पण तुम्ही ऑप्शन चूज कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आनंद मिळणार आहे. 6 ऑफ स्वॉर्ड्सनी तुमच्यासाठी ट्रॅव्हल मॅनिफेस्ट होत आहे. सो तुमच्यापैकी जर कोणाला बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही घरात असाल किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल, रुटीनपेक्षा थोडं वेगळं काही करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच या येत्या 30 दिवसात काही प्लॅन करू शकता. द मॅजिशियन, वंडरफुल. सो जे काही तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, तुम्ही या पॉवरमध्ये असणार आहात, तुम्ही या पोझिशनमध्ये असणार आहात, तुम्ही ह्या एनर्जीमध्ये असणार आहात द मॅजिशियनच्या. आणि या एनर्जीमुळे तुम्ही डेफिनेटली जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचे ते करू शकाल. पण त्यासाठी तुम्हाला अगेन या थॉट्सपासून थोडंसं डायव्हर्ट व्हायला लागेल, थोडंसं त्याच्यावर कंट्रोल मिळवायला लागेल. अदरवाईज तुम्हाला एक गोष्ट मॅनिफेस्ट करायची होती आणि खूप खूप विचार करण्याच्या सवयीमुळे तुम्ही तिसरंच काहीतरी मॅनिफेस्ट कराल जे तुम्हाला नको होतं. सो तुम्ही मॅनिफेस्ट करण्याच्या पॉवरमध्ये आहात. तुमच्याकडे या 30 दिवसांमध्ये एक वेळ अशी असेल जेव्हा तुमच्याकडे ती पॉवर असेल, तुम्ही त्या एनर्जीमध्ये असाल की तुम्ही जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करू शकता. सो तुम्ही प्लीज काळजी घ्या. बिलकुलही नकारात्मक विचार तुम्ही या 30 दिवसांमध्ये अवॉइड करा. कारण की जर तुम्हाला काही हॅपी मॅनिफेस्टेशन करायचं असेल आणि त्या सिच्युएशनशी रिलेटेड, त्या मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड जर तुम्ही काही नेगेटिव्ह थॉट पॅटर्न जर तुम्ही बनवून ठेवला असेल तुमचा, तर तुम्हाला तो रिलीज करावा लागेल. अदरवाईज मॅनिफेस्टेशन तुमचं उलटं पडेल. क्वीन ऑफ कप्सनी इमोशनल एनर्जीज ज्या तुमच्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग असणार आहेत. प्लस तुमची इंट्युटिव्ह साईड जी आहे ती पण स्ट्रॉंग असणार आहे, कारण की तुम्ही मॅजिशियन एनर्जीमध्ये आहात. नाईट ऑफ पेंटिकल्सनी मला असं वाटतं की तुमच्यासाठी काही मटेरियल अबंडन्स मॅनिफेस्ट होते. जर तुम्ही इथे मटेरियल अबंडन्स मॅनिफेस्ट करत असाल तर ती डेफिनेटली होते. आणि 7 ऑफ पेंटिकल्सने डेफिनेटली ती जी मॅनिफेस्ट झालेली मटेरियल अबंडन्स आहे किंवा जे काही तुम्ही कमवलेलं आहे, जे काही मॅनिफेस्ट केलेलं आहे, त्याला तुम्ही छान पद्धतीने सेव्ह करून ठेवलं आहे. आणि आता तुम्ही त्या ज्या सेव्ह केलेल्या मटेरियल गोष्टी आहेत, ज्या भौतिक तुमच्या मॅनिफेस्टेशन्स आहेत, पैसा असेल, कुणाला सोनं असेल, कुणासाठी कोणी सोनं घेतलंय वगैरे, तर काही असू शकतं, तर ती गोष्ट तुम्ही अगदी जपून ठेवणार आहात. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही सेविंग्स करणार आहात. द लवर्स मुळे असं वाटतंय की काही इमोशनल रिलेशनशिप्स आहेत काही तुमच्या लाईफमध्ये जे तुमच्यासाठी खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, तुमच्यासाठी खूप प्रिय आहेत असे काही लोक. सो ते खूप जास्त फोकसमध्ये असणार आहेत या 30 दिवसांमध्ये. आणि खूप प्रेमळ एनर्जी आहे ही, म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला खूप प्रेम, खूप आदर मिळणार आहे, तुम्हाला खूप समान दर्जा दिला जाणार आहे. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि 10 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे अगेन ही जी एनर्जी आहे तुमची थॉट्सची, सो त्याच्यातून तुम्ही बाहेर निघा. आणि 10 ऑफ स्वॉर्ड्सनी जो मेसेज मिळतो इथे तो म्हणजे असं आहे की ओव्हरऑल ह्या 30 दिवसांमध्ये असं होऊ शकतं की तुम्ही खूप बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही खूप मेहनत घेताय. जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे किंवा ज्या कुठल्या फील्डमध्ये ज्या कुठल्या एरियामध्ये तुमच्या लाईफमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप मेहनत घेतली आणि तुम्ही आता खूप थकलेला फील करताय. तर अशी मूवमेंट डेफिनेटली या 30 दिवसात काही लोकांसाठी असणार आहे. तर
हा थकवा घालवण्यासाठी तुम्ही नेचरशी कनेक्ट व्हा, मेडिटेट करा, ज्या चांगल्या गोष्टी तुमचे पॅशन फॉलो करा, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. तुम्ही प्लांटेशन्स करू शकतात. ओके, सो ओव्हरऑल तुमच्यासाठी खूप चांगला पिरियड आहे हा, कारण की तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे. तुम्हाला एका लो व्हायब्रेशनल एनर्जीजमधून हाय व्हायब्रेशनल एनर्जीजमध्ये जाण्यासाठी तुमच्याकरता दरवाजे ओपन झालेले आहेत. आणि तुम्ही त्या संधीचा नक्कीच चांगला फायदा करून घ्याल अशी मला आशा आहे. एक स्पेशल मेसेज आपण बघूया तुमच्यासाठी काय आहे. गॉडेस गायडन्स ओरॅकल डेकच्या थ्रू गॉडेस माऊचा मेसेज तर आपल्याला मिळालेलाच आहे, तुम्ही ती फाईल चूज केलेलीच आहेत. अजून कोणत्या देवीचा, कोणत्या मातेचा तुमच्यासाठी काय संदेश आहे या 30 दिवसांकरता ते आपण बघूया. सॉरी, मी हे कार्ड घेणार नाही आहे कारण की माझं शफलिंग झालेलं नाही आहे. थँक्यू. प्लीज साठी अजून कोण आहे? थोडंसं शफलिंगसाठी हे कार्ड्स थोडे ओके. सो तुमच्यासाठी व्हाईट तारा, गॉडेस व्हाईट ताराचा मेसेज आहे. सेन्सिटिव्हिटी, यू आर बिकमिंग इन्क्रीजिंगली सेन्सिटिव्ह. Avoid harsh relationships, environments, situations and chemicals. Wow. I think खूप करेक्ट मेसेज आहे तुमच्यासाठी आलेला, कारण की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की तुम्ही लो व्हायब्रेशनल एनर्जीजमधून हाय व्हायब्रेशनल एनर्जीजमध्ये एंटर करता आहात. सो जेव्हा तुम्ही लो व्हायब्रेशनलमधून हाय व्हायब्रेशनल एनर्जीजमध्ये एंटर करतात तेव्हा तुमची जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप इमोशनली खूप स्ट्रॉंग असणार आहात. म्हणजे तुमचं जे इमोशन्स आहेत, इमोशनली स्ट्रॉंग इन द सेन्स शब्दशः नव्हतं म्हणायचं मला ॲक्च्युली. इमोशनल जी स्टेट असणार आहे ते तुमची खूप स्ट्रॉंग असणार आहे. इमोशन्स जे आहेत तुमचे ते खूप स्ट्रॉंग असणार आहेत. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असणार आहात की तुम्हाला एक शब्द पण कोणी काही बोललं तर तुम्हाला ते लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला व्हाईट तारा माता सांगतायत की तुम्ही खूप इन्क्रीजिंगली तुम्ही खूप सेन्सिटिव्ह होताय. सो तुम्हाला हार्श जे रिलेशनशिप्स आहेत किंवा सराउंडिंग्ज आहेत किंवा सिच्युएशन्स आहेत किंवा काही केमिकल्स जे हार्श असतात ते जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला ते अवॉइड करायला क्लिअरली सांगितलेलं आहे इथे. सो थँक्यू सो मच पाईल 1. तुम्हाला जर मेसेजेस रेझोनेट झाले असतील, तुम्हाला जर या एनर्जीजमध्ये तुमच्यासाठी काही मेसेज होता असं जर तुम्हाला वाटलं असेल, तुमच्यासाठी जर ही रीडिंग रेझोनेट झाली असेल तर थँक्यू सो मच. प्लीज तुम्ही यावर नक्की काम करा. तुमच्यासाठी खूप सारं प्रेम आणि खूप साऱ्या सुखाच्या क्षणांसाठी मी प्रार्थना करेल. थँक्यू सो मच. हाय, नमस्कार. पाईल नंबर 2 ज्यांनी सिलेक्ट केलं होतं हे कालीचं कार्ड,
आणि हे हा मेसेज मेडिटेट. सो त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. ही एक टाईमलेस रीडिंग आहे. सो ज्या दिवशी, ज्या क्षणाला, ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात तेव्हापासून पुढच्या 30 दिवसांसाठीची ही रीडिंग आहे. ह्या कार्डबद्दल आपण थोड्या वेळात बोलूया. सुरू करण्यापूर्वी आपण आधी ओमकार करूयात. ओके. सो पाईल नंबर 2 ज्यांनी सिलेक्ट केला होता त्यांच्यासाठी आपण बघूयात की आजपासून पुढच्या 30 दिवसांसाठी तुमच्यासाठी काय मेसेज आहे स्पिरिट गाईड्सकडून, तुमच्या स्पिरिट गाईड्सकडून. पाईल नंबर 2 साठी मेसेजेस. ओके. ओके. Pile 2. Amazing. पाईल नंबर 2 तुमचं स्पीड खूप जास्त आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. सो तुमच्यासाठी पहिला मेसेज असा आहे की तुम्हाला थोडंसं स्लो डाऊन व्हायची गरज आहे. तुम्ही खूप फास्ट डिसिजन घेत असाल किंवा एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या गोष्टीवर खूप इमिडिएट बिलीव्ह करत असाल तर प्लीज थोडासा वेळ घ्यायला शिका. तुमच्यासाठी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ घेऊन त्यावर विचार करून मग निर्णय घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघूया तुमच्यासाठी पुढचं कार्ड. वा, द टॉवर. ओके, लेट्स अजून काय आहे. किंग ऑफ कप्स. ओके. Page of Pentacles. The Star. एक सेकंड, माझी कॅमेराची सेटिंग थोडीशी बिखरली. ओके. द स्टार. 5 ऑफ पेंटिकल्स. 10 ऑफ स्वॉर्ड्स. हे कार्ड मागच्या पाईलमध्ये सुद्धा आलं होतं, पाईल नंबर 2. वाव,
हे सुद्धा कार्ड मागच्या पायलला आलेलं आहे. सो डेफिनेटली तुम्हाला तुमचं स्पीड थोडा कमी करण्याची गरज आहे. तुम्ही खूप फास्ट गोष्टी करता. द चॅरियट, वाव. 2 ऑफ स्वॉर्ड्स. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही खूप ब्लाइंडली ट्रस्ट करता, मग ते माणसं असो किंवा सिच्युएशन्स असो किंवा काही गोष्टी असो. 2 ऑफ पेंटिकल्स. ओके. सो पाईल नंबर 2. सर्वात पहिले तर तुमच्या लाईफमध्ये पुढच्या 30 दिवसामध्ये खूप सारा बॅलन्स येणार आहे. आपण ह्याआधी या कार्डबद्दल बोलूया. काली. हे कार्ड ना खूप सुंदर आहे. मला जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काली म्हटलं, महाकाली म्हटलं की ती एनर्जी खूप जास्त फिअर्स आणि खूप जास्त पॉवरफुल आणि भयावह असते. पण इथे तुम्ही स्वतः बघू शकता की किती पीसफुल आणि मदरली एनर्जी आहे या कार्डची. आणि हे कार्ड तुम्हाला एंडिंग्स आणि बिगिनिंग्सबद्दल सांगतं की जेव्हा एखाद्या गोष्टीचा शेवट होतो तेव्हाच एक नवीन गोष्ट सुरू होत असते. जर तुम्ही एखाद्या शेवटाला घाबरत असाल, जर तुम्हाला भीती वाटत असेल की उदाहरणार्थ एखाद्या नात्याबद्दल आपण घेऊया उदाहरण, की एखादं नातं आहे ज्याच्यामध्ये आपण आनंदात नाही आहोत, पण लोक काय म्हणतील हा विचार करून आपण ते नातं निभावत राहतो. पण कधी कधी ते संपवणं किंवा त्याचा शेवट हा लिहिलेला असतो आणि तो होणं खूप गरजेचं असतं, कारण त्याशिवाय नवीन सुरुवात होऊ शकत नाही. हे फक्त एक एक्झाम्पल होतं. सो मेसेज असा आहे कालीचा की द ओल्ड मस्ट बी रिलीज्ड सो दॅट द न्यू कॅन एंटर. सो तुमचं पास्ट, जर तुम्ही काही ट्रॉमामध्ये अडकला असाल की तुमच्या भूतकाळामध्ये झालेल्या काही गोष्टींमध्ये की तुम्ही तेच घेऊन बसलेला, त्याचाच विचार करता, कोणी तुम्हाला सोडून गेलं किंवा काही ट्रॅजिक सिच्युएशन किंवा काहीही जे पास्टमध्ये झालेलं आहे, जर तुम्ही त्यावरती वारंवार विचार करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठा मेसेज हा आहे की तुम्ही भूतकाळातल्या गोष्टी सोडून, त्या रिलीज करून जेव्हा सज्ज व्हाल नवीन गोष्टींसाठी, तेव्हाच नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील आणि तुमच्यासाठी त्या गोष्टी या 30 दिवसात होणार आहेत, डेफिनेटली होणार आहेत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे मेडिटेटचं कार्ड किंवा कालीचं कार्ड जे चूज केलं आहे, तुम्ही ही पाईल चूज केली, तर तुम्ही अशीच ही पाईल सिलेक्ट केलेली नाही आहे, हे मी तुम्हाला सांगून देते. कारण की तुम्ही ही पाईल सिलेक्ट केली आहे म्हणजे तुम्हाला ह्याची गरज आहे. तुम्ही नक्कीच एखाद्या अशा गोष्टीमध्ये अडकलेल्या आहात, स्वतःला अडकवून ठेवलेलं आहे. कधी कधी आपण स्वतःलाच वेड्यात काढत असतो की नाही हे सगळं ठीक आहे, म्हणजे हे माझ्यासाठीच आहे, हे योग्य आहे वगैरे वगैरे, पण तसं नसतं. सो तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते समजून घेणार आहात या 30 दिवसांमध्ये. सगळ्यात पहिले तर तुमच्या लाईफमध्ये खूप सारा बॅलन्स येणार आहे आणि ते नक्कीच तुम्ही मेडिटेट करणार आहात. मेडिटेट करायचं आहे तुम्हाला, मेडिटेट तुम्ही करणार आहात. तुम्ही मेडिटेशनच्या थ्रू मेडिटेट करूनच तुम्ही जे तुमचं जुनं जे आहे किंवा जुनी विचारसरणी जे आहे, जे थॉट पॅटर्न्स आहेत आपल्याला, जे म्हणजे आपण अशा ठिकाणी राहतो की आपल्या आजूबाजूला खूप, आपल्या सराउंडिंग्समध्ये खूप सारे लोक असतात आणि लहानपणापासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. हे करू नको, ते करू नको, हे करायचं असतं का, ते करायचं नसतं वगैरे वगैरे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर कदाचित ही जी लहानपणापासून आपण ॲब्झर्व केलेली जी थिंकिंग आहे त्यामधलं
काय घ्यायचं, काय ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे तुम्हाला ह्या वेळामध्ये कळणार आहे, या 30 दिवसांमध्ये तुम्हाला कळणार आहे. टेम्परन्सने तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येतोय आणि तो बॅलन्स येण्यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे मेडिटेशन. सर्वात मोठा सोर्स आहे हा तुमच्यासाठी. सो तुम्ही डेफिनेटली मेडिटेशन करा जितकं जास्त होईल. अगेन मेडिटेशन म्हणजे काही स्पेसिफिक असं हे नसतं. तुम्ही नेटवरती सर्च करू शकता, यूट्यूब आहे किंवा अदर प्लॅटफॉर्म्सवर, किंवा कोणी तुमच्या माहितीतलं कोणी गायडन्स देऊ शकणारा व्यक्ती असेल तर तुम्ही त्याच्या गायडन्सने करू शकता. किंवा तुम्हाला कुणाचाही गायडन्स नसेल किंवा तुम्हाला माहिती नाही आहे कसं करायचं, तर तुम्ही गायडेड मेडिटेशन्स जे असतात, जर तुम्ही इनिशियल स्टेजला असाल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्हाला यूट्यूबला ते मिळून जातील. सो ओव्हरऑल तुम्ही कुठल्याही सोर्सच्या थ्रू करा, पण तुम्ही मेडिटेशन करा, कारण त्यातून तुम्ही तुमचे थॉट्स जे आहेत ते बॅलन्स करू शकणार आहात. 3 ऑफ वॉन्ड्सनी तुमच्याकडे काहीतरी अशा गोष्टी ज्या तुम्ही जाऊ दिल्यात, कदाचित त्या ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही जाऊ देत आहात, तुम्ही जाऊ देणार आहात, आणि त्या जाताना तुम्ही त्यांच्याकडे फर्मली बघताय. तुम्ही फक्त ऑब्झर्व करणार आहात. तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायचं आहे की तुम्ही हे सोडून दिलं ना, हे पर्टिक्युलर थिंकिंग पॅटर्न आहे किंवा बिलीफ सिस्टीम्समध्ये जे तुमच्या असायला पाहिजे नसायला पाहिजे, हे जेव्हा तुम्ही सॉर्ट कराल आणि जे नसायला पाहिजे ते जेव्हा तुम्ही रिलीज कराल, तेव्हा तुमच्यामध्ये ती पॉवर असेल, ती तुमच्याकडे शक्ती असेल की तुम्ही त्या गोष्टी जाऊ देऊ शकाल आणि त्यांच्याकडे नुसतंच बघत राहू शकाल. तुम्ही काही त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही, इमोशनल होणार नाही, त्याचा त्रास करून घेणार नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि जेव्हा तुम्ही हे जाऊ द्याल ना, बिलीव्ह मी, तुम्हाला खूप हलकं वाटेल, खूप रिलीज वाटेल आणि अनफोल्ड होतील गोष्टी, ऑटोमॅटिकली अनफोल्ड होतात गोष्टी. जेव्हा आपण आपल्या जुन्या बिलीफ सिस्टीममधून ज्या गोष्टी शून्य किमतीच्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याचा काहीही संबंध नाही आहे, उगीचच बोगस गोष्टी आपल्या डोक्यात भरवलेल्या असतात, आणि त्या आपण जेव्हा सोडून देतो ना, तेव्हा जो रिलीफ असतो, तेव्हा त्या रिलीफमुळे आपल्याला हळूहळू आपोआपच अनफोल्ड होतं की अरे हे असं होतं म्हणून हे असं असतं, आणि आपण तर काहीतरी वेगळंच समजत होतो. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही येणार आहात, अशा पोझिशनमध्ये तुम्ही येणार आहात, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. द टॉवर तुमच्या रीडिंगमध्ये आलेला आहे, म्हणजे डेफिनेटली तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाणार आहात. आणि द टॉवर हे वाईट कार्ड नाही आहे. मागच्या पाईलमध्ये सुद्धा डेथ कार्ड आलं होतं, आणि ते सुद्धा वाईट कार्ड नाही आहे. द टॉवर किंवा द डेथ जे आहे, तर हे 2 कार्ड जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशनला इंडिकेट करतात. सो द टॉवर म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला सर्व करत नाही आहे किंवा ज्याचा तुम्हाला त्रास होतोय किंवा जे आता तुमच्या काहीही कामाचं नाही, अशा सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत. आणि त्या गोष्टींकडे वाईट झालं असं म्हणून न बघता तुम्ही ते ॲक्सेप्ट करून पुढे जावं, असं तुम्हाला तुमच्या स्पिरिट गाईड्सकडून मेसेज दिला जातोय. सो प्लीज बी अश्युअर की तुमच्यासोबत जे काही होणार आहे पुढे भविष्यामध्ये, तुम्हाला जे काही मिळणार आहे, जे काही होणार आहे, ते सगळंच चांगलं होणार आहे. द टॉवरने मला अजून एक असा स्ट्रॉंग मेसेज मिळतोय जो की तुमच्यामधल्या काही जणांसाठी कदाचित रेझोनेट होईल. काही रिव्हिलेशन्स तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत. रिव्हिलेशन्स म्हणजे काय की काही सिक्रेट्स होते जे तुम्हाला माहिती नव्हते, काही सिक्रेट्स होते जे तुम्हाला माहिती नव्हते. मग ते एखाद्या व्यक्तीबद्दल असतील, एखाद्या नात्याबद्दल असतील, तुमच्या काही चॉईसेसबद्दल असतील की तुम्ही समजत होतात हे चांगलं आहे आणि ते काहीतरी भलतंच निघालं.
वगैरे वगैरे. सो तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फ्रॉड्स पासून जरा वाचा, कारण की काही फ्रॉड गोष्टी तुमच्या आसपास चालू असू शकतात. म्हणजे प्लॅनिंग्स जे आहेत तुम्हाला फ्रॉड करण्यात, म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी वगैरे. तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट वाईट होत असेल, म्हणजे जी तुम्हाला सरफेस लेवलला वाईट दिसते, एखादं नातं जे आपण म्हणतो की एखादं रिलेशनशिप जेव्हा म्हणजे तुटतं किंवा ब्रेकअप्स होतात, तर तेव्हा असं वाटतं आपल्याला की की सगळं संपलं, पण तेव्हा ॲक्च्युली सगळं संपलेलं नसतं. जे तुमच्याकडनं गेलेलं आहे ना, जे चाललं आहे ना, त्याला जाऊ द्या, कारण जे जातं ना ते आपल्यासाठी नसतं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. सो द टॉवरने काही रिव्हिलेशन्स आहेत, काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नव्हत्या आणि त्या अचानक तुम्हाला या 30 दिवसामध्ये कळणार आहेत की अरे बापरे, मला माहिती नव्हतं हे असं असं होतं, मी तर हे वेगळंच समजत होतो, असं काही होऊ शकतं. सो थोडंसं अवेअरनेसमध्ये राहा. तुमची जी पॉवर आहे, म्हणजे बॅलन्स करण्याची गोष्टींना, विचारांना, सिच्युएशन्सला किंवा स्वतःच्या इमोशन्सला, तिचा तुम्ही वापर या 30 दिवसात करायला पाहिजे. हा तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज आहे आणि खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. किंग ऑफ कप्सनी खूप सारे चांगले रिलेशनशिप्स असो किंवा फ्रेंडशिप्स असो, प्रेम असो, काही चांगले नाते जे तुम्हाला तुमच्या डिवाइन पर्पजशी कनेक्ट करतील, असे काही नाते तुमच्या आयुष्यात येणार आहेत. आणि तुम्ही खूप आनंद, ज्याला आपण म्हणतो ना अत्यानंद, खूप अगदी परम आनंद झालेला आहे मला, मी खूप आनंदात आहे. पण त्याला फारसं काही म्हणजे कारण असं कोणी विचारलं तर आपल्याकडे कारण नसतं, पण आपल्याला ते आनंद खूप, कधी कधी असं होतं की आपल्याला खूप आनंदी वाटत असतं पण काही झालेलं नसतं, पण आपल्याला वाटत असतं. तर या सिच्युएशनमध्ये, या एनर्जीमध्ये तुम्ही असणार आहात आफ्टर द टॉवर. म्हणजे ते जे रिव्हिलेशन्स आहेत किंवा जे काही व्हायचं आहे ते होऊन गेल्यानंतर, तो टॉवर मुवमेंटमधून गेल्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे. म्हणजे तुम्ही खूप पीसफुल, खूप आनंदी असणार आहात. आणि तुम्हाला ती एनर्जी बॅलन्स करून ठेवायची आहे की म्हणजे जे आहे ते ठीक आहे, ओके, म्हणजे ठीक आहे की मी ॲक्सेप्टन्समध्ये आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं वगैरे वगैरे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमच्यासाठी पण ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि तुमच्यासाठी खूप डीप लेवलला ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमच्या लाईफमध्ये या 30 दिवसामध्ये. कारण की तुम्हाला नवीन बिगिनिंग्स मॅनिफेस्ट करायचे आहेत आणि त्या बिगिनिंग्सचा डोर जे आहे, दरवाजे जे आहेत नवीन सुरुवातीचे, ते तुमच्यासाठी उघडे केले गेलेले आहेत. पण फक्त तुम्हाला पहिले, इथे जसं तुम्हाला मेसेज मिळाला आहे की तुम्हाला आधी जे जुनं आहे ते सोडून द्यावं लागेल. तर प्लीज याचा विचार करा आणि याच्यावर नक्की, या एनर्जीवर काम करा तुम्ही. पेज ऑफ पेंटिकल्स, तुमच्याकडे या 30 दिवसामध्ये काहीतरी तुमच्याकडे असा मेसेज येणार आहे, तुमच्या म्हणजे फायनान्शियल सिच्युएशनशी रिलेटेड तुम्हाला काहीतरी मेसेज या 30 दिवसात मिळणार आहे. काही जणांसाठी पैसे मॅनिफेस्ट होत आहे, म्हणजे मनी मॅनिफेस्ट होत आहे. काही जणांसाठी मटेरियल अबंडन्सशी रिलेटेड कुठलंही, म्हणजे काहीही असू शकतं ना. कुणी फर्निचर मॅनिफेस्ट करत असेल, कुणी काही टेक्नॉलॉजिकल डिव्हाइसेस मॅनिफेस्ट करत असेल, कुणाला घरासाठी त्यांच्या घरात
म्हणून काही पाहिजे असतील गोष्टी, तर ह्या ज्या गोष्टी आपण काय म्हणतात त्याला पैसा देऊन विकत घेतो, त्या सगळ्या गोष्टी मटेरियल कॅटेगरीमध्ये जातात. सो मटेरियल कॅटेगरीमध्ये काहीतरी त्या कॅटेगरीशी रिलेटेड तुम्हाला काही मेसेज मिळणार आहे, कोणाला नवीन जॉब मिळणार आहे, कोणाला तरी तुमच्यापैकी काही जणांना, आणि काहींना ॲक्च्युअल पैसे मिळणार आहेत, म्हणजे गिफ्टच्या स्वरूपात असू शकतात. त्यानंतर तुमचं काही सेविंग्ज असतील, तुम्ही पास्टमध्ये काही केलेले, ज्याचं तुमचं मॅच्युअर होऊन आता तुमच्या हातात ते येत आहेत, असं असू शकतं. किंवा कोणाला काही बोनस पॉईंट्स म्हणून काही मिळणार असेल. सो काहीतरी मटेरियल नीड्सशी रिलेटेड तुम्हाला मेसेज या 30 दिवसात मिळणार आहे. त्यानंतर द स्टार कार्ड सरप्राइझिंगली तुमच्या पाईल 2 तुमच्या रीडिंगमध्ये 4 मेजर आर्काना कार्ड्स आलेत. आणि द स्टारने पण मला तुमच्यासाठी खूप सारा बॅलन्स तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतोय. आणि काय सांगू, हे बघा, मला असं वाटतं तुमच्यापैकी काही लोकांना वॉटर थेरपीज जे असतात, म्हणजे वॉटर मॅजिक किंवा हिलिंग थेरपी वॉटरशी रिलेटेड, किंवा स्पिरिच्युअल बाथ घेणं वगैरे, ह्या गोष्टींनी खूप सारा बेनिफिट होऊ शकतो. म्हणजे बॅलन्स, तुमच्या एनर्जीज बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला ते बेनिफिशियल होऊ शकतं. 5 ऑफ पेंटिकल्स ने ॲक्च्युली हे कार्ड जे आहे ते नैसर्गिक ज्या आपत्ती असतात त्या इंडिकेट करतं. पण इथे ह्या एनर्जीमध्ये मला ह्या कार्डमधून जो मिळतोय तो मेसेज असा आहे की तुमच्या आजूबाजूला या 30 दिवसांमध्ये जर कुणीही असा एखादा गरजू व्यक्ती तुम्हाला दिसला की ज्याला गरज आहे, किंवा एखाद्या संकटामध्ये तो सापडलेला आहे, तर तुमच्या परीने तुम्ही त्याची जशी मदत करू शकाल तशी तुम्ही त्याला करावी. हा तुमच्यासाठी मेसेज आहे या कार्डमधून. टायर्डनेस आहे, आणि सर्वात महत्त्वाचा, सर्वात मोठा मेसेज 10 ऑफ सोर्ड्सचा जो आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या मनावरती, तुमच्या शरीरावरती इतकं सारं बर्डन घेऊन फिरत होतात, वावरत होता इतके दिवस, तो त्याच्याने तुम्हाला जो थकवा आहे किंवा जो तो त्रास आहे, मेंटली किंवा फिजिकली जो तुम्हाला त्रास जर काही होत असेल, फिजिकल इलनेस काही असेल तुम्हाला, म्हणजे पाठदुखी किंवा पाय दुखणं किंवा काही स्पेसिफिक डोकेदुखी वगैरे, असे काही तुम्हाला त्रास जर होत असतील तर ते काही काळासाठी या 30 दिवसांमध्ये, संपूर्ण 30 दिवस मी नाही म्हणणार कारण की एनर्जी खूप तुमची चांगली आहे या 30 दिवसांची, पण डेफिनेटली काही काळ तुमच्या एनर्जीजमध्ये तुमच्या या 30 दिवसांपैकी काही काळ ही एनर्जी असणार आहे. म्हणजे थोडा थकवा किंवा दुखणं, काही एखाद्या प्रकारचं, किंवा तुम्हाला आत्ता पण ते दुखणं असेल, तुम्ही जर त्या त्रासातून जात असाल, फिजिकल काही इलनेसच्या ह्याच्यामधून, बॅकएक किंवा हेडेक वगैरे, तर थोडाफार त्याचा प्रभाव या 30 दिवसांमध्ये कुठेतरी तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे विचार आहेत निगेटिव्ह, त्याला तुम्हाला कम्प्लिटली रिलीज करायचं आहे. या 30 दिवसात तुम्हाला तुमचे विचार जे आहेत त्यांना खूप
मेजरली कंट्रोलमध्ये आणायचं आहे आणि जे तुमचे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला खूप कंट्रोल मिळवायचा आहे, कारण की ते तुमच्या ह्या सगळ्या जर्नीला अफेक्ट करू शकतात. द चॅरिएटने तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसिजरमधून जाण्यासाठी स्ट्रेंथ प्रोव्हाइड केली जाते. तर असं नाही आहे की तुम्ही स्वतःला जर वीक समजत असाल तर तुम्ही ते तसं समजू नका, कारण की तुम्ही वीक नाही आहात आणि तुम्ही स्ट्रॉंग आहात. आणि जरी थोडाफार वीकनेस किंवा मेंटली किंवा फिजिकली जर तुम्हाला इमोशनली जर तुम्हाला वीक फील जरी होत असेल या ड्युरिंग दिस जर्नी, म्हणजे ही जर्नी चालू असताना, कारण टॉवर मोमेंट आहे, लेट गो ऑफ द ओल्ड आहे, तुम्हाला रिलीज करायचं आहे तुमचे खूप सारे सोपं नसतं ना इतकं जे इतक्या वर्षांपासून जे आपण कॅरी करतोय ते अचानक असं सोडून देणं. बिलीफ्स आहे किंवा विचार आहेत तर थोडासा टाइम लागतो, थोडा त्रास होतो, पण तो जो त्रास आहे तो बेअर करण्यासाठी किंवा त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ प्रोव्हाइड केली जाते, तुम्हाला ती शक्ती दिली जाते. इथे तुमचे स्पिरिट गाईड्स तुमच्या सोबत आहेत. तुमचे स्पिरिट गाईड्स जे आहेत तेच तुमचे चॅरिएट बनून येणार आहेत, तेच तुमच्या रथाचे सारथी बनून येणार आहेत. जसं अर्जुनाला कृष्णाने रथाचं सारथ्य केलं होतं, तसंच त्याच पद्धतीने तुमचे जे स्पिरिट गाईड्स आहेत ते तुमच्यासाठी स्वतः तिथे असणार आहेत. ते तुम्हाला गाईड करणार आहेत, ते तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे. या सगळ्या प्रोसिजरमध्ये, ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला कसं सर्व्हाइव्ह करायचं आहे हे सांगण्यासाठी स्वतः तुमचे स्पिरिट गाईड्स तुमच्यासाठी तिथे असणार आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या की ते कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायला येऊ शकते. म्हणजे या 30 दिवसांमध्ये तुमचं कोणी जवळची व्यक्ती आहे किंवा कोणी अनोळखी व्यक्तीसुद्धा, कधी कधी असं असतं की आपण त्यांना ओळखत नाही पण ते काहीतरी असं महत्त्वाचं आपल्याला मार्ग दाखवून निघून जातात की म्हणजे जस्ट मॅजिक झाल्यासारखं वाटतं. तर मिरॅक्युलसली तुम्हाला कुणीतरी गाईड करेल. म्हणजे असंही होऊ शकतं की एखादी व्यक्ती तुम्ही एक्सपेक्ट पण नाही कधी करू शकणार की ही व्यक्ती मला हेल्प करेल, तर अशी व्यक्तीसुद्धा तुम्हाला हेल्प करू शकते. सो प्लीज तुम्ही ओपन राहा हेल्पसाठी. तुम्हाला जी हेल्प मिळणार आहे ती मिळण्यासाठी काही स्पेसिफिक तुम्ही असं मनामध्ये प्लीज बिलीव्स होल्ड करून ठेवू नका. ओपन राहा, रिसेप्टिव्ह राहा. तुम्हाला कुठल्याही मार्गाने कुणाच्याही थ्रू, कशाच्याही थ्रू गायडन्स मिळू शकतो. सो या 30 दिवसात तुम्हाला ओपन ठेवायचं आहे तुमचं माइंड. तुमची रिसिविंग पॉवर जी आहे, तुमची रिसिविंग जे एनर्जी आहे ती तुम्हाला ओपन ठेवायची आहे. कुठल्याही प्रकारचे ब्लॉकेजेस त्याच्यामध्ये राहू देऊ नका. आणि ब्लाइंडली प्लीज कोणावर ट्रस्ट करू नका आणि विचार करूनच सगळ्या गोष्टींची पावलं उचला. आणि ॲट द एंड ऑफ द रीडिंग आपल्याकडे आहे 2 ऑफ पेंटिकल्स. सो थोडीशी तारेवरची कसरत पण आहे. सो तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला बॅलन्सिंगची जी हे आहे स्किल ती शिकवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. कारण जेव्हा तुम्ही बॅलन्स करायला शिकाल तेव्हाच तुम्ही ह्या ज्या न्यू बिगिनिंग्स तुमच्यासाठी आहे, जे नवीन डोअर्स तुमच्यासाठी ओपन झालेत, ह्याच्यामध्ये एंटर करून ज्या संधी तुमच्याकडे येणार आहेत त्याला तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकाल. सो तुम्हाला बॅलन्सिंगसाठी खूप सारं ट्रेनिंग इथे दिलं जात आहे. ओके, सो आपण बघूया काही ॲडिशनल गायडन्स जे आहे. अजून सेकंडली कोणत्या गॉडेसचा तुमच्यासाठी मेसेज आहे.
हू इज देअर फॉर पाईल नंबर 2? कोण आहे तुमचं चॅरिएट ते बघूया आपण. हू इज गोइंग टू गाईड पाईल नंबर 2? पाईल नंबर 2 साठी कोण आहे त्यांना गाईड करायला? ओके, पाईल नंबर 2 येमान्या. ओके, गॉडेस येमान्या, गोल्डन अपॉर्च्युनिटी. गॉडेस येमान्याचा तुमच्यासाठी मेसेज असा आहे, इम्पॉर्टंट डोअर्स आर ओपनिंग फॉर यू राईट नाव, वॉक थ्रू देम. ओके, सो जेव्हा तुमच्यासाठी ते डोअर्स ओपन होणार आहेत, नवीन जे तुमच्या न्यू बिगिनिंग्स आहेत त्या जेव्हा तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही रेडी असाल, या सगळ्या जर्नीमधून जाऊन त्या बिगिनिंगसाठी जेव्हा तुम्ही रेडी असाल, तेव्हा गॉडेस येमान्या तुमच्यासाठी तिथे येणार आहे, तुम्हाला गाईड करायला, तुमचे चॅरिट बनून तुम्हाला हे सांगायला की दरवाजे तुमच्यासाठी उघडलेले आहेत आणि आता तुम्ही त्यांच्यामधून एंटर करून त्या रस्त्यावरती चालायला सुरुवात करू शकता आणि फिअरलेसली तुम्ही ती स्टार्ट करावी. सो पाईल नंबर 2, नंबर 2 तुमच्यासाठी खूप स्ट्रॉंग आणि खूपच स्ट्रॉंग एनर्जीज आणि खूपच स्ट्रॉंग मेसेजेस आहेत. तुम्ही प्लीज या एनर्जीजचा प्लीज तुम्ही बेनिफिशियली खरंच वापर करून घ्या. तुम्ही ह्या एनर्जीमध्ये आहात, तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन पिरियडमधून जाणार आहात, तुमच्यासाठी नवीन बिगिनिंग्स आहेत. तुमच्यासाठी जर आहे तर तुम्ही का त्या ओल्ड पॅटर्न्समध्ये अडकून पडायला पाहिजे? का तुम्ही मागच्या त्याच सायकल्स रिपीट करायला पाहिजे? जर तुम्हाला सांगतायत, जर तुमचे स्पिरिट गाईड्स तुम्हाला सांगतायत की बाबा रे निघ या सगळ्यातून बाहेर, पुढे जा, तर तुम्ही का त्याच एनर्जीमध्ये, का त्याच ऊर्जेमध्ये तुम्ही पडून राहणार आहात? का तुम्हाला वाटतंय की मी बदलणार नाही पण तरी माझी परिस्थिती बदलेल? तुम्हाला तुमच्या काही गोष्टींना रिलीज करावं लागेल, काही थॉट पॅटर्न्सला रिलीज करावं लागेल, तरच तुमच्यासाठी नवीन गोष्टी ज्या तुमच्यासाठी दिल्या जात आहेत त्यांचा तुम्ही वापर करू शकणार आहे, तर त्यांचा काही उपयोग आहे. अदरवाईज ते तर काय, ते तर तसेच राहणार आहे. पण जर तुमच्याकडे गेम असतो आपल्या मोबाईलमध्ये, 100वे लेवल त्या गेममध्ये आहे, 100वी लेवल त्या गेममध्ये आहे, जी लेवल क्रॉस केल्यानंतर पुढे ज्या लेवल्स असणार आहेत त्या खूप सुंदर असणार आहेत, खूप एन्जॉईंग असणार आहेत. पण जर तुम्ही 100वी लेवल क्रॉसच नाही केली तर तुम्ही तिथे जाऊ शकणार नाही. आणि 100वी लेवल क्रॉस करण्यासाठी तुम्हाला आधी त्या लेवलपर्यंत पोचावं लागेल, म्हणजे तुम्हाला पहिले 99 लेवल पार करावे लागतील. तोच मेसेज तुमच्यासाठी आहे. आधी ह्या ज्या 99 लेवल्स तुमच्या आहेत, जे तुम्हाला रिलीज करण्याच्या आहेत, त्याच्यामधून उभरण्याच्या आहेत, त्या जर तुम्ही केल्या नाही तर तुम्ही 100वी लेवल कशी क्रॉस करणार? तो जो 100वी लेवल म्हणजे ती जी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, तो जो दरवाजा आहे नवीन सुरुवातीचा, न्यू बिगिनिंगचा, तो तुम्ही कसा काय त्याच्यामधून तुम्ही जाल जर तुम्ही त्या दरवाजापर्यंत पोहोचलेच नाही? तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळे जर्नी फॉलो करावी लागणार आहे. मेडिटेट करा. जे काही जाऊ देणं गरजेचं आहे, जे रिलीज करणं गरजेचं आहे, त्याला प्लीज रिलीज करा. मी तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करेल की तुम्हाला खूप 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 बळ मिळो. तुमच्यासाठी खूप सारं प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हाय, नमस्कार. पाईल नंबर 3 गॉडेस सेज आणि रिअलाइज, हे 2 कार्ड्स ज्यांनी चूज केले आहेत, सिलेक्ट केले आहेत, त्यांच्यासाठी ही पाईल आहे, ही रीडिंग आहे. सो रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण ओमकार करून घेऊयात.
सो पाईल नंबर 3, पाईल नंबर 3, ही रीडिंग पुढच्या 30 दिवसांसाठी आहे आपली. पुढच्या 30 दिवसांकरिता तुमच्यासाठी काय गायडन्स आहे, तुमच्या लाईफमध्ये काय मेजर मायनर इव्हेंट्स पुढच्या 30 दिवसांसाठी लाईंड अप आहेत, किंवा काय गायडन्स तुमच्यासाठी आहे पुढच्या 30 दिवसांकरता, तो आपण बघणार आहोत. ही टाइमलेस रीडिंग आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी, ज्या क्षणाला, ज्या वेळी बघत असाल त्या क्षणापासून, त्या दिवसापासून, त्या वेळेपासून पुढच्या 30 दिवसांकरता ही रीडिंग आहे. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया. थँक्यू. Message for pile number 3. तुमच्यापैकी काही लोकांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे, असं मला इथे चॅनल मेसेज मिळतोय. द हँग्ड मॅन. सो प्लीज तुम्ही थोडंसं तुमच्या क्रिएटिव्ह साईडशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करा, कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. डेथ्स, ओके. Transformation, the Wheel of Fortune, wow. Judgment, oh my god. Let's see. The Lovers, ooh. 7 of Pentacles, Knight of Pentacles, Queen of Wands, 7 of Swords, 2 of Swords, ओके. काही कार्ड्स इथे रिपीट झालेले आहेत, म्हणजे मागच्या 2 पाईलमध्ये काही कार्ड्स जे येऊन गेलेत ते इथे आलेले आहेत. सो ओव्हरऑल एनर्जी जी आहे या पाईलची ती सुद्धा थोडी ट्रान्सफॉर्मेशनकडे झुकलेली आहे. या 30 दिवसांसाठी तुमचं सर्वात आधी आपण ह्या कार्डबद्दल बोलूया. गॉडेस सीज तुम्हाला जो मेसेज देतात तो आहे क्वाइट टाइम. टेक सम क्वाइट टाइम अलोन टू रेस्ट, मेडिटेट अँड कॉन्टेम्पलेट. थोडंसं तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आहे. शांत राहा, शांततेत राहा. आय थिंक काही रिअलायझेशन्स तुम्हाला होणं इम्पॉर्टंट आहे, होणं गरजेचं आहे. काही रिअलायझेशन्स आहेत जे होण्यासाठी तुम्हाला या स्टेटमध्ये जायला सांगण्यात आलं आहे. आणि ह्या मेसेजला कन्फर्म करतंय हे कार्ड, द हँग्ड मॅन. हँग्ड मॅनच्या एनर्जीमध्ये तुम्हाला जायचंय, स्वतः जायचंय तुम्हाला या एनर्जीमध्ये. का? कारण की मागच्या काही काळामध्ये तुम्ही खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जीजने सराउंडेड होतात किंवा आहात. तर तुम्हाला हेच मेजरली सांगितलं जातं की कनेक्ट व्हा, तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाशी जोडा, स्वतःला तुमच्या अंतर्मनाशी जोडा. खरं तर पाईल नंबर 3 तुम्ही खूप लकी एनर्जीमध्ये आहात. म्हणजे
क्लॅरिटी नाही आहे तुमच्याकडे, म्हणजे क्लॅरिटी नाही आहे की क्लिअर नाही आहात तुम्ही की काय आहे, काय चाललंय, काय करायचंय किंवा काय. पण ही एनर्जी तुम्हाला सर्व करणार आहे या 30 दिवसांमध्ये. या पुढच्या ही एनर्जी तुम्हाला सर्व करणार आहे. असं का? तर असं यासाठी की हँग्डमॅनच्या एनर्जीमध्ये तुम्ही गेल्यामुळे तुम्हाला थोडासा तुमच्यामध्ये एक मायनर केअरलेसनेस येईल, जो तुम्हाला येणं गरजेचं आहे. हेच तुम्हाला इथे सांगण्यात आलंय की तुम्ही रेस्ट करा, मेडिटेट करा. आणि तुम्हाला जर रेस्ट करायची असेल, तुम्हाला मेडिटेट करायचं असेल, स्वतःसाठी वेळ काढायचा असेल, स्वतःला वेळ द्यायचा असेल, आराम करायचा आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, तर ह्या सगळ्यासाठी थोडंसं तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी केअरलेस व्हायला लागेल ना. पाईल 3. जर तुम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी, म्हणजे काम आहे, घर आहे, तुमची फॅमिली आहे, तुमच्या जवळचे लोक आहेत, तुमचे कलिग्स आहेत, ज्या कुठल्या गोष्टीला तुम्ही तुमचा संपूर्ण वेळ समर्पित केलेला आहे, त्या गोष्टींकडे इतकं तुम्ही लक्ष केंद्रित केलंय की तुम्ही स्वतःकडे बघतच नाही आहात, स्वतःची काळजीच नाही घेतात. तुम्हाला ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही खूप 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 दुसऱ्यांसाठी किंवा खूप करता आहात, खूप केलंय, खूप करणार पण आहात. करूच नका असं नाही सांगितलं, पण ह्या 30 दिवसांच्या पिरियडमध्ये तुम्हाला डेफिनेटली रेस्ट घेण्याची खूप गरज आहे. तुम्हाला त्या एनर्जीमधून बाहेर यावं लागेल. खूप सारे बर्डन्स किंवा प्रेशर, स्ट्रेस, किंवा तुम्ही खूप जगलिंग करत असाल की ऑफिस, घरातले फ्रेंड्स वगैरे वगैरे, असं सगळं तुम्ही खूप साऱ्या गोष्टींमध्ये एका वेळेला जर तुम्ही मल्टीटास्क करत असाल, तुम्ही स्वतःच्या हेल्थकडे, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थकडे, इमोशनल हेल्थकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर तुम्हाला ते लॉंग टर्ममध्ये सर्व करणार नाही. सो थोड्या वेळाचा, काही पिरियडचा, काही टाईम ड्युरेशनचा इग्नोरन्स किंवा केअरलेसनेस तुम्हाला तुमच्या बेनिफिटसाठी नक्कीच सर्व करू शकतो. बेनिफिट म्हणजे असं की तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होणं, तुमचे इमोशनल हेल्थ इम्प्रूव्ह होणं, तुमचे इमोशन्स इम्प्रूव्ह, काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह राहणं, तुम्ही एनर्जेटिक फील करणं, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला थोडंसं रेस्ट अँड रिपेअरची गरज आहे. सो रेस्ट अँड रिज्युव्हनेट. सो थोडा स्वतःला वेळ द्या, कुठे फिरायला जा, थोडं फिरून या, थोडा तुमचा विचार करा, तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय आवडतं करायला, ते करा. सो मेडिटेट करा. तुमच्या बॉडीला, तुमच्या माइंडला, तुमच्या सोलला ते पॅम्परिंग द्या ना. तुम्ही जे दुसऱ्यांना देता, तुमच्या कामाला देता, तुमच्या फ्रेंड्सला देता, तुमच्या फॅमिलीला देता, तुमच्या आसपासच्या लोकांना देता, सिच्युएशन्सला देता, जे पॅम्परिंग, जो टाईम, जे अटेन्शन तुम्ही इतर गोष्टींना देतात, ते तुम्ही शिफ्ट करून आता तुम्ही स्वतःला द्यायचं आहे. हा ओव्हरऑल तुमच्यासाठी मेसेज आहे. ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमच्यासाठी या 30 दिवसामध्ये. डेथ आणि खूप अशी छान एनर्जी असणार आहे. म्हणजे तुम्ही एकदा काय ह्या एनर्जीमध्ये एंटर केलं ना, पाईल 3, तर खरं सांगते, म्हणजे तुम्ही या पेज ऑफ वॉन्ड्सचं जे आहे, म्हणजे किती सुंदर आहे बघा. तो जो मुलगा आहे, म्हणजे टीनेजर जे मुलं असतात, टीन एजमधले जे मुलं असतात, ते कसे असतात, बिनधास्त, बेफिकीर, आनंदी, स्वच्छंदी. तसं तुम्हाला व्हायचं आहे. आणि त्या एनर्जीमध्ये तुम्ही जाणार आहात. आणि किती छान एनर्जी येते बघा ना. तो त्याच्या वॉन्डकडे बघतोय, तो स्माईल करतो आणि तो हॅपी आहे, तो एन्जॉय करतोय त्या मोमेंटमध्ये, ज्या मोमेंटमध्ये तो आहे. तो कोसत नाही आहे की अरे माझ्याकडे एक वॉन्ड आहे आणि मग असं, मग माझ्याकडे हे नाही, मग माझ्याकडे ते नाही, असं तो कोसत नाही.
तो त्या सिच्युएशनमध्ये, त्या सर्कमस्टन्समध्ये तो त्याच्या स्वतःमध्ये खूप खुश आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं रिग्रेट किंवा काही नाही आहे, निगेटिव्ह कुठलंच इमोशन नाही आहे. तो खूप स्वच्छंदी आहे आणि बिंदास आहे, बेफिकीर आहे की काय असेल आजूबाजूला होत, काही नाही. तो त्याच्यावर परिणाम त्या गोष्टींचा कधी होऊ देत नाही. सो तुम्हाला त्याच एनर्जीमध्ये यायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं किंग ऑफ स्वॉर्ड्स. सो तुम्ही त्या तुम्हाला सेल्फ डिपेंडेंट तुम्ही या पिरियडमध्ये होणार आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या पॉवरमध्ये येणार आहात. तुमच्या पॉवरमध्ये म्हणजे ती पॉवर तुमच्याकडे तुम्ही आहे. ॲक्च्युली तुमच्याकडे ती पॉवर आहे, पण तुम्ही ती इतके दिवस धूळ खात पडलेली होती. अक्षरशः ती धूळ खात पडलेली होती. पण तुम्ही ह्या सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही करून तुम्ही एनर्जीमध्ये आल्यानंतर तुम्ही ती पॉवर तुमची जी आहे ती तुम्ही ती घेणार आहात तुमच्या हातात की येस, मी करू शकते, मी करू शकतो. जे मला वाटतंय की मी जो कालपर्यंत घाबरत होतो, मला डिपेंड राहावं लागत होतं, कोणाचं तरी ओपिनियन घ्यावं लागत होतं किंवा हे असं व्हॅलिडेशन घ्यावं लागत होतं, तर ते तुम्हाला आता गरजेचं नाही आहे. तुम्ही कुणाच्याही व्हॅलिडेशनची वाट न बघता तुम्हाला जे योग्य वाटतं ते करू शकता. ह्या पॉवरमध्ये तुम्ही येणार आहात आणि तुम्ही त्या पॉवरवरती, तुमच्या त्या एबिलिटीवरती तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवणार आहात आणि खूप मस्त म्हणजे एकदम सुंदर एनर्जीमध्ये तुम्ही असणार आहात या 30 दिवसांमध्ये. आणि हे ॲक्च्युली तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन आहे खूप मोठं. कारण की जर तुम्ही जे लोक दुसऱ्यांसाठी सगळा वेळ संपूर्ण आपलं समर्पित स्वतःला करून टाकतात, त्यांच्यासाठी हे खूप कठीण असतं. तुमच्या म्हणजे या पाईलमध्ये कदाचित खूप हायली सेन्सिटिव्ह लोक असतील की जे खूप इमोशनल आहेत, अटॅचमेंट्स खूप आहेत त्यांच्या लोकांशी, सिच्युएशनशी, वस्तूंशी. तर त्या अटॅचमेंट्स सोडून, अटॅचमेंट्सचा त्याग करून, सॅक्रिफाईस करून, त्या अटॅचमेंट्सला मागे टाकून मी जर आहे तर मला माझ्यासाठी पण विचार केला पाहिजे, माझी स्वतःची पण काळजी केली पाहिजे, माझी सेल्फ रिस्पेक्ट, माझा सेल्फ इस्टीमसुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे ॲक्सेप्ट करून ह्याच्यावर फर्मली स्टँड करणं ही खूप खूप मोठी आणि खूप चॅलेंजिंग गोष्ट असते आणि ही ट्रान्सफॉर्मेशनच्या पेक्षा कमी नाहीच आहे. सो हे तुमच्यासाठी खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स तुमच्या लाईफमध्ये या 30 दिवसात येत आहेत. तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनमधून जाताय, तुमच्या पॉवरमध्ये येत आहे, तुम्ही तुमचे सेल्फ इस्टीमला, सेल्फ रिस्पेक्टला इम्पॉर्टन्स देत आहे. आणि व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे तर विचारूच नका की तुमचा वेळ आहे. ही जी वेळ आहे 30 दिवसांमध्ये जी येणारी आहे, ही तुमची वेळ आहे. अपना टाइम आएगा म्हणतात ना लोक, तोच तुमचा टाइम आता आलेला आहे. तुमची जी वेळ आहे ती आलेली आहे. तुम्ही या वेळामध्ये काय कमाल करू शकता ना, ते सगळं तुमच्या हातात आहे. ती कमाल जी तुम्ही करू शकता ती या 30 दिवसांमध्ये तुम्ही डेफिनेटली करू शकता आणि ती करणं तुमच्या हातात आहे. जजमेंटमध्ये कुणी जर तुमच्यापैकी तुमच्यात जर कोणाचे काही लीगल डिस्प्यूट्स किंवा काही चालू होते किंवा काही लीगल मॅटर्समध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होते, काही चालू होती प्रोसिजर, तर ती कंप्लीट होणार आहे आणि तो जो डिसिजन आहे तो तुमच्या फेवरमध्ये मिळणार. म्हणजे व्हील ऑफ फॉर्च्यून सोबत जर जजमेंट आलेलं आहे, तुम्ही विचार करू शकता, तर फेवरमध्ये
तुमच्याने येणार तर काय होणार रिझल्ट्स. ओके, सो इवन इफ काही लिगल जर तुमचे मॅटर्स नसतीलही चालू, तरी डायरेक्टली इनडायरेक्टली या कार्डचा तुम्हाला हाच मेसेज आहे की जे काही या 30 दिवसात होणार आहे, किंवा डिसिजन मेकिंग आहे, किंवा काही सिच्युएशन्स आहे जिचं फायनल स्टेजवरती जी सिच्युएशन होती त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष, काही कन्क्लुजन, काही रिझल्ट निघणार होता, तर अशा सिच्युएशनमध्ये जो रिझल्ट निघणार आहे, कन्क्लुजन मिळणार आहे, आणि ते सुद्धा तुमच्या फेवरमध्ये येणार आहे. तुमच्या फेवरमध्येच सगळा रिझल्ट आहे. तुमची लव्ह लाईफ पण खूप खूप सुंदर आणि खूप मस्त असणार आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांना खूप समजून घेणार आहात. तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही हितगुज साधणार आहात. खूप छान मोमेंट्स तुम्ही एकमेकांसोबत शेअर करणार आहात. तुम्ही खूप सारा टाईम सोबत स्पेंड करणार आहात तुमच्या पार्टनरसोबत. जर पार्टनर नसेल तर हे त्या रिलेशनशिपबद्दल तुमच्या हा मेसेज आहे. जे तुमच्या सर्वात जवळचं किंवा तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीसोबतचं जे रिलेशनशिप आहे त्याच्यासाठी हे आहे. मग तुमच्यासाठी कोणासाठी आईसोबत असू शकतं, कोणासाठी वडिलांसोबत असू शकतं, कोणी भाऊ बहीण सिबलिंग्स जे तुमचे आहेत, किंवा पूर्ण फॅमिली आहे, किंवा कुणी क्लोज फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे. तर अशा लोकांसोबत तुम्ही खूप छान टाईम स्पेंड करणार आहात या 30 दिवसांमध्ये, आणि तुम्हाला त्यांचा खूप सपोर्ट, खूप प्रेम, खूप मदत मिळणार आहे. आणि ते खूप सारं तुम्हाला एकदम जे स्ट्रेंथ म्हणतो ना आपण, तर ते तुमची स्ट्रेंथ ते लोक असणार आहेत. म्हणजे तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, तर ती जी व्यक्ती आहे ज्या रिलेशनशिपबद्दल हा मेसेज आहे, जे पण रिलेशन तुमच्या लाईफमध्ये, आता पर्सन टू पर्सन ते व्हॅरी होत जाणार ऑफकोर्स. सो तुमच्या लाईफमध्ये जे पण रिलेशन आहे, ज्या रिलेशनशिपची तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, त्या व्यक्तीकडून तुम्हाला ह्या प्रोसिजरमध्ये, या जर्नीमध्ये खूप सारी हेल्प होणार आहे, सपोर्ट मिळणार आहे, ते तुम्हाला समजून घेणार आहेत. म्हणजे असं नाही की कालपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करत होता ना, आज तुम्ही म्हटले की आज मला माझ्यासाठी थोडा वेळ पाहिजे, मला स्वतःसोबत राहायचं आहे, किंवा मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, किंवा स्वतःला पॅम्पर करायचं आहे, मला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे, तर ते चिडतील. तर असं काही होणार नाही आहे. तर ते तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, तुम्हाला साथ देणार आहेत, तुम्हाला समजून घेणार आहेत, ते तुम्हाला हेल्प करणार आहेत. सो खूप छान एनर्जी आहे. 7 ऑफ पेंटिकल्सनी काही इनहेरिटन्सची काही अमाऊंट किंवा काही वस्तू असेल की जी तुम्हाला मिळणार आहे, किंवा काही सेविंग्ज आहेत तुमचे, तर तुम्ही ते एन्जॉय करणार आहात. म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे त्यामधून जे बाजूला ठेवणं गरजेचं आहे, ते बाजूला ठेवून उरलेलं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं एन्जॉय करता येईल ते बघून ते तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात. मग ते काही असू शकतं. म्हणजे वेळ असेल, किंवा कामं असतील, किंवा नाती असतील, किंवा पैसा असेल. मोस्ट रिलेटेबल जे आहे ते आहे पैसा. सो तुम्ही खूप सारे एन्जॉय करणार आहात ह्या पिरियडला. नाईट ऑफ पेंटिकल्सने मला असं वाटतं की काहीतरी एखादी नवीन आयडिया किंवा एखादी क्रिएटिव्ह आयडिया
जी नवीन आहे, जी तुमच्या डोक्यात पहिली कधीच नाही आली, पण ती तुम्हाला सडनली आता ह्या 30 दिवसांमध्ये मिळणार आहे. ती सडनली या 30 दिवसात ती आयडिया तुमच्या डोक्यात येणार आहे, जी खूप मोठी काय म्हणूया आपण त्याला, तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकेल. म्हणजे नॉट इन अ नेगेटिव्ह वे, खूप पॉझिटिव्ह वेमध्ये. तर ती आयडिया तुम्हाला खूप खूप सर्व करेल, खूप चांगला रिझल्ट देईल. सो त्या आयडियावर तुम्ही 100% काम केलं पाहिजे. सो क्वीन ऑफ वॉन्ड्स, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जीव लावा, स्वतःला तुम्ही सुंदर आहात, तुम्ही वर्दी आहात, तुम्ही डिझर्विंग आहात. ह्या गोष्टींचं तुम्हाला रिअलायझेशन होणार आहे. या गोष्टींचं तुम्हाला रिअलायझेशन होणार आहे आणि या एनर्जीमध्ये तुम्हाला यायचं आहे. जर तुम्हाला काही हर्डल्स असतील किंवा तुम्हाला डिफिकल्टी होत असेल या एनर्जीमध्ये येण्यासाठी की तर तुम्ही हे ॲफर्मेशन्स जे आहेत आय ॲम वाले, दॅट आय एम ब्युटिफुल, मी सुंदर आहे, त्याच्यानंतर मी प्रेमळ आहे किंवा मी पण प्रेम डिझर्व करते वगैरे, हे जे आहेत आय एम वाले ॲफर्मेशन्स, त्याचं प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. नेक्स्ट जे आहे ते आहेत 7 ऑफ स्वॉर्ड्स आणि 2 ऑफ स्वॉर्ड्स. ही थोडीशी एनर्जी तुम्हाला सर्व करणार नाही आहे. सो होऊ शकतं की ही सगळी गोष्ट चालू असताना हा ड्रामा तुमच्या लाईफमध्ये एंटर करेल. हा ड्रामा आहे की कोणीतरी तुम्हाला त्रास देण्याचा, चिडवण्याचा, हिणवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही ब्लाइंडली त्या गोष्टीकडे, म्हणजे तुम्ही लगेच तुमच्या तलवारी घेऊन, डोळे बंद करून आहात आणि तुमच्या तलवारी घेऊन लगेच तुम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात. तर तुम्हाला ते करायचं नाही आहे. तुम्हाला ह्या एनर्जीपासून वाचवायचं आहे, स्वतःला अवॉइड करायची. इन शॉर्ट ही एनर्जी तुम्ही इतक्या सुंदर एनर्जीमध्ये आहात, तर तुम्हाला कुणीही व्यक्ती असू दे, सिच्युएशन असू दे, जर ती तुम्हाला ह्या सगळ्या एनर्जीमधून खाली मागे खेचण्याचा प्रयत्न करणारी कुठलीही गोष्ट किंवा व्यक्ती तुमच्या समोर आली या 30 दिवसात, तर तुम्हाला इकडे हे न करता तुम्हाला त्याच्यावरती रिॲक्ट नाही करायचं आहे, बिलकुल रिॲक्ट करायचं नाही आहे. ठीक आहे. सो आपण बघूया तुमच्यासाठी अजून कोणत्या गॉडेसचा मेजर मेसेज आहे, काय गायडन्स आहे ॲडिशनल तुमच्यासाठी, कुठल्या गॉडेसचा अजून, along with goddess Siege, who is there for pile number 3. Let's see. Okay, Sedna. वाव, किती सुंदर आहे कार्ड. जर तुम्ही या पिक्चरची, या इमेजची, या कार्डची जर तुम्ही ब्युटी आणि पीस फील करू शकत असाल, तर तुम्ही काही सेकंद त्याच्याकडे बघून त्याला फील करावं असं मला वाटतं. गॉडेस सेडना, infinite supply. So you are supplied for today and all of your tomorrows. म्हणजे जर तुम्हाला भीती वाटत असेल की मी जर ते सगळं, हे मी जे आत्ता करतोय किंवा करते ते सगळं सोडून जर मी हे करायला लागले स्वतःला वेळ देण्यासाठी वगैरे वगैरे, तर जे करते ते चाललं जाईल, तर तसं काहीच होणार नाही आहे.
आणि तुम्हाला गायडन्स आणि गरजेचे सगळे जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, सप्लाय केले जाणार आहेत. सो तुम्हाला फक्त शांत राहायचंय, काम राहायचंय, आराम करायचा आहे, मेडिटेट करायचं आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि तुम्ही इम्पॉर्टंट आहात या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे. सो थँक्यू सो मच पाईल नंबर 3. ही तुमच्यासाठी रीडिंग होती. आय होप तुम्हाला हे मेसेजेस रेझोनेट झाले असतील. खूप 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 सुंदर आणि खूप खूप सुंदर तुमच्यासाठी एनर्जी मॅनिफेस्ट होते या 30 दिवसांसाठी पुढच्या. प्लीज तुम्ही याचा बेनिफिट घ्या. ओके, खूप सारं प्रेम आणि खूप सारा गुड लक तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. बाय.